परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला अनाथ आणि पोरकं सोडणार नाही. And God says, I will not leave you orphans. युगाच्या समाप्तीपर्यंत मी प्रत्येक दिवस तुमच्या बरोबर आहे. And until the end of the age, I will be with you. स्वर्गारोहणाचे असतो म्हणतो की पहा यरूशलेम सोडून तुम्ही कुठं जाऊ नका. And while ascension, he says, do not leave Jerusalem and go. मी तुमच्यासाठी आत्मा पाठवत आहे. I am going to send spirit for you. मी जातो आणि तुमच्यासाठी कैवारी आत्मा पाठवतो. I go and I send you a helper spirit. आणि तो तुम्हाला पूर्ण सत्यामध्ये घेऊन जाईल. And he will lead you in complete truth. कारण मानवाच्या बुद्धीनं मनुष्याच्या देवाच्या वचनाचा उलगडा कधी होत. Because the mind of the man cannot unravel the word of the Lord. देवाच्या वचनाची रहस्य आणि गुज ही नेहमी पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रगट होतात. And the mysteries of the Lord only can be revealed through the Holy Spirit. आणि मी तुम्हाला सतत सांगतो की संदेश आणि त्याचं मर्म जे आहे प्रभू येशूची साक्ष आहे. And the essence of the God is the word of the Lord. आणि त्या वचनाच्या सानिध्यामध्ये त्या वचनामध्ये देव आम्हाला वाढवत आहे. And God is raising us in that word. देवाचं वचन आम्हाला सांगतं लीडर्स सेवकांना वचनाची सेवा करणाऱ्यांना. And the word of the Lord tells to the servants who minister unto the Lord. खोट्या शिक्षणापासून लोकांचं संरक्षण करा किंवा खोट्या शिक्षणापासून त्यांना लांब ठेवा. And it says protect the people from false teaching. आणि सत्य जे आहे त्या सत्यामध्ये त्यांना चालवायचं आहे. And we have to lead them in truth. आणि ते सत्य देवाचा आत्मा आमच्यापर्यंत प्रगट करतो किंवा आमच्या समोर तो व्यक्त करत असतो. And the Holy Spirit expresses or brings that truth in front of us. देवाचा संदेश आमच्यापर्यंत येतो म्हणजे देव त्याचं मनोगत पवित्र आत्म्याच्याद्वारे आमच्याशी करत असतो. And when we listen to the message, that means the Holy Spirit tells us the knowledge of the Lord through the word. आणि किती चांगली गोष्ट आहे ही. And it is such a good thing. म्हणून मी तुम्हाला नेहमी संदेश देत असताना किंवा मेसेज देत असताना मध्ये मध्ये रिस्पॉन्स द्यायला सांगतो. And that's why I tell you to respond in between of the sermon. कारण संदेश देताना रिस्पॉन्स जर आला, But because if I get some response in the between of a sermon, सगळं काय व्यवस्थित म्हणजे तुम्ही ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये आहात, तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं मन लागलेलं आहे. then we can understand that you are engrossed and you are delighting in the word of the Lord. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. जरा जोरात टाळ्या वाजूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. हालेलुया. आम्ही नेहमी म्हणतो परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. And we say always that God is good and his mercy endures forever. हा दिवस परमेश्वराने नेमला, यात आपण उल्हास व आनंद करू. Today is the day that the Lord has made. Let us be glad and rejoice in it. प्रियानो, आम्ही नेहमी सांगतो की आम्ही गीत गाणारे लोक आहोत. And I always say we are the people who sing unto the Lord. आणि देवाचा दास म्हणतो की मी रात्री प्रार्थनेचं गीत देवाला सादर करणार आहे. And the servant of God says, I am going to sing the song of prayer to the Lord. कारण दिवसभर त्याने त्याचं वात्सल्य माझ्यासाठी प्रगट केलेलं आहे. Because the entire day he has expressed his loving kindness towards me. कितीतरी चांगला देव आहे तो. He is such a good God, beloved. 42 अध्याय त्याचं दुसरं वचन काय लिहिले पहा, 8वं वचन. स्तोत्राचा 42वा अध्याय त्याचं 8वं वचन. तरी परमेश्वर दिवसा आपले वात्सल्य प्रगट करेल. मी रात्रीच त्याचे गीत माझ्या जीवनदात्या देवाची प्रार्थना गात राहीन. It says in Psalms 42:8, the Lord will command his loving kindness in the daytime, and in the night his song shall be with me, a prayer to the God of my life. कोराचे पुत्र या ठिकाणी म्हणत आहेत. And the sons of Korah are saying, तरी परमेश्वर दिवसा आपले वात्सल्य प्रगट करेल. the Lord will command his loving kindness in the daytime. आणि म्हणून आम्ही पाहतो की आम्ही दिवसभर आम्ही देवाचं वात्सल्य आम्ही अनुभवत असतो. And throughout the day we experience God's loving kindness. आम्ही काम करत असताना ते अनुभवत असतो. We experience it while working. विद्यार्थी दशेतली मुलं अभ्यास करत असताना ते अनुभवत And असतात. the students who are studying experiencing it while they're studying. किंवा रुग्णशय्येवर पडलेला एखादा विश्वासार्ह रुग्ण जरी असला तरी त्या ठिकाणी देवाच्या वात्सल्याचं आणि अनुभव तो घेत असतो. Or a believer who is a patient, even on the sick bed he's experiencing that. म्हणून त्या बिछाण्यावर सुद्धा पडला असताना तो गीत गात असतो. And that is why even on lying on the bed he sings to the Lord. कारण मी गीत गातो, देवा तुझं वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ आहे. Because we sing your loving kindness is better than life. आणि ते वात्सल्य देव दिवसभर तो आमच्यासाठी प्रगट करत असतो. And God reveals this loving kindness throughout the day for us. मग दिवसभर त्या वात्सल्यामुळे आम्ही काम चांगलं करतो. So because of that loving kindness we work well throughout. दिवसभर त्या आम्ही त्या वात्सल्यामुळे अभ्यास करणारे किंवा शाळा कॉलेजांमुळे व्यवस्थित शाळा कॉलेजला जाऊन येऊन त्यांचा अभ्यास ते व्यवस्थित करत असतात. And the students who are getting knowledge, they have the education
education well because of that. आणि किती चांगली गोष्ट आहे And प्रियानो. it is such a good thing, beloved. आणि म्हणून आम्ही पाहतो जेव्हा असे सगळे विश्वासधारी लोक रात्री निवांत आम्ही पाहतो बिछाण्यावर पडतात किंवा रात्रीच्या समय ते काय करत असतात. So all these believers, when they lay in safety at night, ज्यानं माझ्यावर वात्सल्य केलेलं आहे, माझ्यासाठी वात्सल्य प्रगट केलेलं आहे, the one who has revealed his loving kindness to me, त्या देवाचं गीत मी रात्री गाईन. and I will sing to the Lord माझ्या जीवनदात्या देवाची प्रार्थना गात राहील. a prayer to the God of my life. I will sing. आता प्रार्थना गाणं म्हणजे काय आहे प्रियानो? What does it mean to sing the prayer? मी नेहमी मुलांना सांगतो वर्शिप लीडरला की तुम्ही ते गाण्याचं वर्गीकरण करा बरोबर. And I always tell the leaders that you understand what is written in the song. प्रार्थनेची गाणी कुणं म्हणजे त्याच्यामध्ये गीताद्वारे प्रार्थना सादर केलेली आहे. And there are prayer songs. That means a prayer has been offered by singing. वर आराधनेची स्तुतीची गीत आहेत ती वेगळी करा. The praise and worship songs are different, separated. या ठिकाणी तो म्हणतो की पहा मी रात्रीचं गीत गातो. Here it says, I sing song in the night. आम्ही पाहतो ते रात्रीचं गीत गाणं किती चांगलं आहे. And we see how good it is to sing to the Lord in the night. दिवसभर देवानं माझ्यावर वात्सल्य केलेलं आहे. And throughout the day, God has shown me loving kindness. दिवसभर त्याचा दयेचा वात्सल्याचा अनुभव त्यानं मला दिलेला आहे. He's given me experience of His mercy and His loving kindness to me. जे जे काही काम मी दिवसभरामध्ये केलं किंवा जे काम हाती घेतलं ते देवाने सिद्धीस नेलेलं आहे. And God has made every work that I put my hand to successful. मग रात्रीची वेळ काय आभार प्रदर्शन आहे. So the time of the night is for thanksgiving. गीताद्वारे आभार मानणं, Thanksgiving through the song. प्रार्थनाचं गीत गाणं, देवाची प्रार्थना गात राहणं Sing a prayer song to the Lord. आणि होलं पाहिजे प्रियानो. And this should happen, beloved. आमचं नेमकं उलट असतं. And it is opposite for us. आम्ही काम करून घरी आलो When we come home after work, की मग आम्ही म्हणतो आज खूप थकलेलो आहे. then I say I'm tired a lot. कॉलेजची मुलं म्हणतात आज खूप आम्ही काम आणि कॉलेजमध्ये खूप थकलेलो आहे. And the students going to college say we are tired by हे studying. असाइनमेंट ते असाइनमेंट, This assignment and that हे assignment. प्रॅक्टिकल ते प्रॅक्टिकल. This practical and the other practical. आज मी खूप थकलेलो आहे. I'm very tired today. मग मम्मी पण म्हणते बाबा झोप आता लवकर झोप. So even the mother says sleep early. पण विश्वासदार आई वडिलांनी किंवा बेटा आणि त्यांनी स्वतःही प्रियानो But the believer parents or even ourselves, मुलाला सांगावी तूही देवाच्या वात्सल्याचा अनुभव घेतलेला आहे दिवसभर. and you tell the child that you also have experienced the loving kindness of the Lord. असाइनमेंटच म्हणतात त्याला. असाइनमेंट करताना किंवा काही कॉलेज अटेंड करताना काय प्रॅक्टिकल करताना While giving some assignment or a practical or किंवा studying परीक्षा देत असताना or while giving an examination. आणि आम्ही सुद्धा दिवसभर काम करत असताना त्या वात्सल्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. And we also while working have experienced that loving kindness. मग आता ही वेळ थकून झोपायची वेळ नाही. Now this is not the time just to sleep. आपण प्रभूची आराधना करूयात. We will praise the Lord. आपण प्रभूचं गीत गाऊयात. We will sing unto the Lord. ज्यानं वात्सल्य प्रगट केलं त्याचे आभार मानूयात. The one who has revealed loving kindness, let's give him thanks. त्याचं सिस्टर मगाशी म्हणलं की त्याचे उपकार स्मरण कर, त्याला त्याचे आभार मानण्याला आणि संपूर्ण आयुष्य गेलं तरी काही कमीच आहे. And sister says we cannot, if we give thanks to the Lord, even our life is not enough. एवढे मोठे उपकार त्याने आमच्यावर केलेले He आहेत. has shown such great favor and mercy. आणि म्हणून प्रियानो या ठिकाणी तो म्हणतो की मी रात्रीचं गीत गातो. And here he says that I pray to the God of my life in the night. माझ्या जीवनदात्या देवाची प्रार्थना गात राहीन. I will sing the prayer to the God of my life. मग प्रार्थनेचे गीत आम्ही गायला पाहिजे. So we should sing prayer songs. जे लिहिलेले काय दास्तानी ते आम्ही गायले पाहिजे. We should sing some the songs that some ministers have written. सारे सृष्टी के मालिक तुम्ही हो गीत प्रार्थनेचं गीत आहे. And Sare Srushti Ke Malik is a prayer song. आम्ही ते गीत गायलं पाहिजे आमची रात्री झोपताना किंवा ते त्या गीताच्या आणि गीताद्वारे प्रार्थना देवाला सादर केली पाहिजे. And in the night we should sing this song, a prayer song. आणि ज्यावेळेस आम्ही पाहतो ते करतो आम्ही, And when we do this, आमचं सकाळचं उठणं एक आल्हादकारक एक ताजंतवानं असतं. waking up in the morning is pleasant. चांगल्या बेडवर झोपल्यानं सकाळी ताजंतवाने माणूस उठतो असं काही नाही. And it is not such that only if a man sleeps in a good bed he will wake up in a pleasant काय mood. काय गाद्या बनवणाऱ्या कंपन्यांच्या जाहिराती असते बघा. And there's some advertisements of the one who make the mattresses. दिवसभर तो काम करून थकून त्या गादीवर पडतो Or a person who comes, he's tired and he sleeps on that mattress. आणि सकाळी उडी मारून तो उठतो. And in the morning he wakes up with zeal. असं असतं का कधी? Does that happen? असतं का आधी असतं कधी? Does that अंगात happen? आळसच असेल तर काय ती कसली गादी असू द्या काय कोणी उड्या मारत नाही. But if laziness is in you, it will not matter on which mattress you sleep. पण अंगामध्ये जर तरतरीतपणा आहे If you have great zeal मग in तो your body, मनुष्य फरशीवर जरी झोपला असला तरी तो उठून उभा राहणार आहे तडकानं. even if the person is sleeping on the floor, he will wake up with great zeal. आणि असा तरतरीत मनुष्य कोण राहू शकतो असं अगदी तरतरीत? And what person can be such zealous त्या person? देवाचे लोक, देवाची उपासना करणारे लोक. The people of God, the people who worship the
Lord. आणि म्हणून मी सतत उपासना केली पाहिजे. And that is why we should always keep praising the त्यानं Lord. त्याचं वात्सल्य प्रगट केलेलं आहे. He has revealed His loving kindness. आमच्यासाठी आपला प्रिय पुत्र देऊन त्याने ते वात्सल्य प्रगट केलेलं He आहे. has given His beloved Son and has shown that loving आणि त्या kindness. पुनरुत्थित ख्रिस्तानं आम्हाला स्वतंत्र केलेलं आहे. And that resurrected Christ has liberated us. म्हणून त्या पावित्र्यामध्ये आम्ही चालणं गरजेचं आहे. So we should walk in that holiness. आणि म्हणून आम्ही पाहतो रात्रीचं काय करायचं तुम्हाला, So what do you have to do in the night? काय करायचं, What do you have to do? गीत गायचंय. You have to म्हणा की sing जरा, unto the गीत Lord. गायचं आहे. You have to sing unto the Lord. नंतर आम्ही पाहतो माझ्या जीवनदात्या देवाची, म्हणजे ज्यानं मला जीवन दिलं त्या देवाची प्रार्थना गात राहील. I will sing a prayer to the God of my life. हालेलुया. Hallelujah. आणि जर तुम्ही अशा पद्धतीने त्याचं आणि त्यानं केलेल्या उपकाराचं स्मरण करून त्याचं उपकार स्मरण करता, And if you give thanks to the Lord in such a manner, तुम्ही अधिक आशीर्वादित होता. you will be even more blessed. हालेलुया. Hallelujah. म्हणून आम्ही पाहतो तरुण थकतात, भागतात, भर ज्वानीतले ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे म्हणजे जोरात मागे नवीन शक्ती संपादन करती. And the young get tired and weary, but the one who hope in the Lord will renew their strength. गरुडाप्रमाणे पंख धारण करून ते उंच भराऱ्या मारतील. They will mount up with wings like eagles. ते धावतील तरी दमणार नाही. They will run and not faint. ते चालतील तरी थकणार नाही. They will walk and not be weary. हालेलुया. Hallelujah. जरा जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. हालेलुया. आपल्या विषयाकडे आपण आता वळूया. Let's turn to our topic. गीत गा, गीत गा. Sing unto the Lord. हालेलुया. Hallelujah. मागच्या मी म्हटलं तुम्हाला मुलांना मी मागच्या म्हटलं तुम्हाला सांगून माझं आयुष्य संपत आलं, पण तुमच्यात काय इल्ला ह्या फॅन बंद कर, पण तुमच्यात काय बदल काय दिसत नाही. And I told to the children that no matter how much I told you, my life has come to an end, but you still do not improve. हालेलुया. Hallelujah. पण असं करू नका. But do not do this. हालेलुया. ज्या सांगितल्याप्रमाणे काम करतात. आज तिकवा आणि महिमासाठी या दोन्ही पोरींसाठी जरा टाळ्या वाजूयात. प्रभूला धन्यवाद देऊयात. महिमा ज्यावेळेस वर्शिप लीड करायला उभी राहते ना, मला वाटतं की संजीवनाची सभा चालू आहे, तिथे ही मुलगी वर्शिप लीड करायला लागलेली आहे. And when Mahima leads, I think it's a revival meeting, and this lady is worshiping the Lord. आणि ही मुलगी This girl is worshiping the Lord, आणि मग अतिशय तिच्यामध्ये आवेश आहे चांगला. and she has great zeal. हालेलुया. आणि तो आवेश तसाच ठेव, And keep the same zeal, त्याच्यामध्ये वाढव. and keep growing in it. हालेलुया. यावेळेस आम्ही येणार आहोत आमच्या पुनरुत्थित ख्रिस्ताच्या संदेशाकडं. We are going to turn to the message of the resurrected Christ. पुनरुत्थित ख्रिस्त, Resurrected Christ. त्याच्या परिणामाविषयी आम्ही पाहत आहोत. म्हणजे पाहत असताना त्या अगोदरच्या काही महत्वाच्या गोष्टी आम्ही पाहत आहोत. We are learning about the effects of that. त्याच्यामध्ये मागच्या वेळेस आम्ही पाहिलं, मागच्या रविवारपर्यंत की आम्ही पुनरुत्थानाचे साक्षीदार कोण कोण आहेत ते आम्ही पाहिलं. Previous Sunday we saw the witnesses of this resurrection. त्याचा पुढचा आम्ही पाहायला सुरुवात केली होती पुनरुत्थित ख्रिस्ताचा संदेश. And we had started learning about the message of the resurrected Christ. ख्रिस्तानं वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर दिलेली शिकवण, The teaching that Jesus gave before going on the cross, आणि पुनरुत्थानानंतर दिलेला त्याचा संदेश, and the message after he was resurrected. ह्याच्यामध्ये मी पाहतो एक थोडासा जे आहे जो फरक आहे जो आम्हाला, आणि त्या संदेश ऐकत असताना तुमच्या तो लक्षात येईल. And there is a difference while listening to the sermon, you will understand. हालेलुया. Hallelujah. आणि संदेश ऐकताना तो काळजीपूर्वक ऐका. And listen carefully while listening to the sermon. 2 आठवड्यापूर्वी ऑफरिंग बँक मध्ये एक चिठ्ठी आली होती, And 2 days ago there was a chit in the offering bag. आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या कोण ब्रदर सिस्टर कोण होतं मला माहित नाही, मला मिसेसनी जास्त चिठ्ठी दिली. I don't know which brother or sister wrote it when my wife gave it to त्यांनी me. त्याच्यामध्ये लिहिलं की पास्टर 31 तारखेचा संदेश, 7 तारखेचा संदेश, 14 तारखेचा संदेश, आणि अतिशय प्रभावी असा संदेश तो होता, आणि त्याने आम्ही आशीर्वादित झालेलो आहोत. And it was written that the sermon of so and so Sunday was very blessed. एकदा मी एक आपल्या चर्चच्या एल्डरपैकी एकाला सांगितलं की ब्रदर ज्यावेळेस तुम्ही संदेश देतो तुम्ही मला काहीतरी रिस्पॉन्स द्या चर्च सुटल्यानंतर किंवा घरी गेल्यानंतर की कसं झालं, काय झालं, माझं काय चुका होतात का. मग असं मला विचारावं लागलं प्रियानो. And I told the elders, you give me a feedback on how the sermon was. I had to tell that. आणि ज्या ती चिठ्ठी मी पाहिली ते वाचली त्यावेळेस मला फार आनंद झाला की लोक काळजीपूर्वक संदेश ऐकत आहेत. And when I read that chit, I was very pleased that people are listening to the sermon carefully. संदेश आम्ही ऐकत असताना प्रियानो,
While listening to the sermon, beloved, प्रत्येक विधान, प्रत्येक वक्तव्य जे आहे ते काळजीपूर्वक ऐकावं. every word and every sentence, please listen to it carefully. प्रत्येक वक्तव्य अर्थपूर्ण असणं गरजेचं आहे. Every sentence should be with meaning. प्रत्येक केलेलं विधान हे प्रभावी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने केलेलं असणं गरजेचं आहे. And every saying should be by the inspiration of Holy Spirit. परवा मी एक संदेश ऐकत होतो And day before yesterday, I was listening to a आणि sermon. त्याच्यामध्ये ते पास्टर सांगत होते की तुम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये आणि बलवान होणं फार स्थिर होणं गरजेचं आहे. And the pastor was saying that you need to be strengthened. आणि पहिली गोष्ट तुमचं आध्यात्मिक जीवन स्थिर असणं किंवा बळकट असणं गरजेचं आहे. And your spiritual life should be strong and stable. आणि त्याच्याविषयी त्यांनी काही काही गोष्टी काही मुद्दे त्यांनी मांडले And he mentioned a few points regarding that. आणि त्यानंतर ते म्हणाले की आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमचं मन स्थिर झालं पाहिजे, तुमचं मनाची स्थिरता असणं फार गरजेचं आहे. And he said the second point is that your mind should be stable. आता आम्ही पाहतो मोठमोठी वाक्य बोलल्यान ते जर अर्थशून्य जर वाक्य असली तर त्या वाक्याला काही अर्थ नाही किंवा त्या विधानाला त्या व्यक्तीला काही अर्थ राहत नाही. But if you speak great sentences but it has no meaning, it is of no use. आता त्यांनी चांगले शब्द मांडले, चांगलं विधान केलं, चांगलं वाक्य त्यांचे होते, And even though he spoke nicely, he spoke in a good speech. पण जे काय ते बोलले त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अर्थबोध होत नाही. But whatever he said, there was no meaning to what he said. कारण जोपर्यंत मन स्थिर होत नाही तोपर्यंत आध्यात्मिक जीवन स्थिर होत नाही. Because unless the mind is stable, your spiritual life cannot be मग stable. तुमचं आध्यात्मिक जीवन स्थिर करा, तुमचं आध्यात्मिक जीवन स्थिर करा, त्याच्याविषयी ते बोलले. आणि आता दुसरी गोष्ट, तुमचं मन स्थिर व्हायला पाहिजे. And he said, keep your spiritual life stable. And the second thing he said, keep your mind stable. तुमचं मन जर स्थिर नाही If you do not have your mind तर stable, तुमचं आध्यात्मिक जीवन स्थिर कसं होईल? how can a spiritual life be तुमचं stable? मनच तुमच्या ताळ्यावर If नसेल your mind is not in your control, तर तुम्ही प्रार्थनेमध्ये तुमचं लक्ष कसं लागणार आहे? how can you pay attention in the prayer? तुमचं मेडिटेशन करण्यामध्ये लक्ष कसं लागणार आहे? How can you pay attention to the meditation? किंवा पवित्र आत्म्यामध्ये तुमचं देहभान कसं हरपणार आहे? But how will you focus on the Lord? ते होऊ शकत नाही. It cannot happen. म्हणून तुम्ही जड शब्द वापरून अगदी भारी भारी विधानं केली, वक्तव्य केली, पण ती जर अर्थशून्य असेल तर त्या वक्तव्याला, त्या विधानाला काहीही अर्थ राहत नाही. And that is why if you speak with some heavy rich words, but if it has no meaning, it is of no use. आध्यात्मिक जीवनाची प्रत्येक गोष्ट ही स्टेप बाय स्टेप आली पाहिजे. And in the spiritual life, everything should happen stepwise. आणि कुठली पहिली पायरी, कुठली दुसरी पायरी, आणि हे बोलणाऱ्या व्यक्त आणि वक्त्याला समजलं पाहिजे. And the preacher should also know what is the first and the second step. तुमचं मन जर स्थिर नाही If your mind is not stable, तर तुमचं आध्यात्मिक जीवन स्थिर होऊ शकत your नाही. spiritual life cannot be stable. आधी आध्यात्मिक जीवन स्थिर झालं, मग आता तुमचं मन स्थिर व्हायला पाहिजे. याच्यामध्ये काही अर्थ नाही, त्याच्यामध्ये काही लॉजिक नाही प्रिया. If you say first make your spiritual life stable and then your mind stable, it does not have any meaning. आणि मी एकदा एक असं जोक आहे, एकदा एक माणसाला घर बांधायचं असतं आणि तो इंजिनियरला बोलवतो And it's a joke that a person wanted to build a house. He calls an engineer. आणि तो त्या जागेचा मला म्हणतो, मला या ठिकाणी एक ग्राउंड फ्लोअर, एक फर्स्ट फ्लोअर बांधून पाहिजे. And he says, I want to build a ground floor and a first floor. आणि मग ते विचारतात तो मालक जागेचा की किती खर्च येईल. And the owner of the land, he asked, what would be the price? तो म्हटला की पूर्ण बिल्डिंग बांधायची असेल तर मग 15 लाख खर्च येईल. And he said, if you want to build an entire building, it will be 15 lakhs. 15 लाखात घर होत नाही, पण मी आपलं तुम्हाला एक सांगतो. I'm just giving an example. आणि म्हटलं फक्त वरचा मजला बांधायचा किती खर्च येईल? And he asked, what if I only build the first floor? तर वरचा मजला बांधायला 5 लाख रुपये खर्च येईल. And he said, for the first floor, it will be 5 मग तो lakhs. जागेचा मला म्हटलं, इंजिनियर साहेब एक काम करा, तुम्ही खालचा मजला बांधू नका, वरचाच बांधून द्या मला. And the owner says, you do not build the ground floor, only the first floor. तो आलेला इंजिनियर म्हणतो, बाबा दुसरं कुठलाही जगातला इंजिनियर बोलो, मला काही हे जमणार नाही. The engineer says, call any other engineer, but do not ask me to build it. हालेलुया. मराठीमध्ये म्हटलं, आधी कळस मग पाया. आधी कळस, मंदिरात कळस असं माहिती ना. It's a proverb that first the top and then the foundation. असं कधी होईल का? And can this happen? कधीच होणार It नाही. will not have काय काय happened. लेण्या आहेत पहा, लेण्या नाही का खडकात कोरलेल्या. There are some caves. अजंठा वेरूळ, Caves. तर त्या लेण्या पात्या कोरलेल्या आहेत. And it is engraved. त्याच्यामध्ये काय काय गोष्टी पहिल्यांदा वरतट आणि
त्याला टॉपला काय म्हणू आपण पहिल्यांदा ते बांधलेलं आहे. And first the top is built. पण ते का झालेलं आहे? But why has that happened? कारण तो खडक आहे. Because it was the rock. आता तो खालपासून असा भक्कम तो उंच पर्यंत आहे. And it is strong from beneath. म्हणून कारागिरांनी वरपासून त्याला कोरत आणून मग ते आणि त्या ठिकाणी शिल्प बनवलेलं आहे. And so the workers built it from top and they've engraved त्या it. खडकाच्या बाबतीत ते होऊ शकतं. If such can happen in the rock, पण रिकाम्या प्लॉटवर जर आम्ही म्हटलं पहिल्यांदा कळस बांधूयात आणि मग आणि पाय घालूयात असं होईल का कधी? but on an empty plot, if we say build the top and then the foundation, will that happen? बायबल आम्हाला सांगतो तुमच्या अंतःकरण अस्वस्थ अगर भयभीत होऊ नका, मजवर विश्वास ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा. येशू म्हणतो. The Bible says, do not let your heart be fearful or worried. Believe in the Lord. म्हणजे तुमचे आध्यात्मिक जीवन भक्कम होण्यासाठी तुमचं मन पहिल्यांदा भक्कम होणं किंवा स्थिर होणं हा महत्वाचा भाग आहे. म्हणून आध्यात्मिक जीवनाच्या स्थिरतेचा पहिला मुद्दा मन, तुमचं हृदय हा असावा. मग त्या पास्टरांचा जो संदेश आहे तो प्रभावी ठरला असता हवा. For your spiritual life to be stable, you need to have your mind stable, and that is the first step. म्हणून काय बोलायला पाहिजे काय बोलू नये याचं फार भान राखणं फार गरजेचं आहे. So you need to be in your senses on what to speak and what म्हणून not to. आत्म्याच्या प्रेरणेने संदेश देणं का गरजेचं आहे? Why is it important to give the sermon with the inspiration of Holy कारण तो Spirit? सुज्ञानाचा आत्मा आहे. Because it's the spirit of wisdom. तो ज्ञानाचा आत्मा आहे. It's the spirit of knowledge. तो सर्व गोष्टी मुद्दे सूद आमच्या समोर मांडत असतो And he tells us everything sequentially. किंवा विधित करत असतो. Or he tells us everything properly. हालेलुया Hallelujah. हालेलुया. Hallelujah. ते म्हणतो की मी बाह्य रूप पाहत नाही, मी अंतःकरण पाहतो. And God says, I do not see the outer person but the inner man. देवाचं वचन आम्हाला सांगतं देवाला अंतर्यामीची शुद्धता मान्य आहे. And God likes the inner purity of the inner man. म्हणजे अंतर्याम शुद्ध झालं If your inner man is की pure, आपोआप आध्यात्मिक जीवनाला बळकटी येते. automatically your spiritual life will become strong. पहिल्यांदा आध्यात्मिक जीवनाला बळकटी, First, strengthen your spiritual life. मग मनाची किंवा हृदयाची शुद्धता हे होत नाही. Then the purity of your mind or inner man, that is not possible. देवाला जरी पाहायचं असेल तर पहिली काय अट आहे? So what is the condition if even the Lord has to see जे to it? मनाचे शुद्ध, The ones pure in जे heart, अंतःकरणाचे शुद्ध, pure in the mind, जे अंतर्यामीचे शुद्ध, the pure in your inner man, ते धन्य, those are blessed. ते देवाला पाहतील. They shall see God. हालेलुया Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणून संदेश काळजीपूर्वक ऐका. So listen the sermon carefully. हालेलुया. Hallelujah. आणि म्हणून आम्ही पाहतोय पेत्राचं पहिलं पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचं 24 वचन. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेहाने वाहून खांबावर नेले. स्वदेहाने वाहून खांबावर म्हणजे वधस्तंभावर नेली. यासाठी की आपण पापाचरणा संबंधाने मृत होऊन धार्मिक आचरणासाठी जिवंत राहावे. त्याला बसलेल्या माराच्या वळाने तुम्ही निरोगी झाला. आमेन. आमेन. It says in 1 Peter 2:24, who himself bore our sins in our own body on the tree, that we having died to sins might live for righteousness, by whose stripes you were healed. Amen. पुढे त्याचं वचन सांगतो तुम्ही मेंढरा सारखे भटकत होता. It says further, for you were like sheep going astray, परंतु आता but now तुमच्या जीवाचा मेंढपाळ व अध्यक्ष याचकडे माघारी फिरला आहात. you have returned to the shepherd and overseer of your souls. परंतु आता तुमच्या जीवांचा मेंढपाळ But now the shepherd and overseer of your souls आणि तुमचा अध्यक्ष and overseer, याचकडे माघारी फिरला आहात. you have returned to him. हालेलुया. Hallelujah. या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगत आहे Here the scripture says, त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेहाने वाहून खांबावर नेली. he himself bore our sins in his own body on the tree. आपलं पापाचं वेतन जे मरण ते त्यांनी सहन केलं. The wages of sin, death, he endured it. तो मेला, He died, तो पुरला गेला was buried, आणि 3ऱ्या दिवशी पित्याच्या गौरवानं तो जिवंत झाला. and on the 3rd day by the glory of God he was resurrected. त्याने स्वदेहाने वाहून ती कामावर नेली. And he bore all on himself. म्हणजे नुसतं वाहून नेली नाही तर त्या पापाचं वेतन जे मरण ते त्यांनी सहन केलं. He did not just bore, but he endured the wages of sin,
that is death, यासाठी की so that आम्ही पापाचरणा संबंधाने मृत व्हावे. we having died to sins, आम्ही पाहतो आमचं पाप आम्हाला मरणाकडे घेऊन चाललो होतो. our sin was taking us to our death. आमचं पाप त्यांनी स्वतःवर He घेतलं. took our death upon himself. म्हणजे पापाचं वेतन जे मरण ते आमचं मरण त्यांनी स्वतःवर That घेतलं was the wages of sin, death. He took it upon आणि त्याने him. ते वधस्तंभावरचं मरण सहन केलं. He endured the death on the cross. ते खामावर त्याने पाप वाहून He नेलं bore it on the tree यासाठी की आपण पापाचरणा संबंधाने मृत होऊन so that we should die to our sins, आणि धार्मिक आचरणासाठी जिवंत राहावे. might live for righteousness. आता धार्मिक आचरण जे आहे And to live righteously means जेवढं तुम्ही ते आचरण कराल the more you act accordingly, तेवढं तुम्ही धार्मिकतेमध्ये भक्कम होणार. the more you will strengthen in the तेवढं spirituality, तुम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये भक्कम होणार. the more you will be stable in your spiritual life. आत्मिकतेमध्ये तुम्ही भक्कम होणार. You will be strengthened in the spiritual life व आम्ही धार्मिक पाप आणि आचरणासाठी जिवंत राहावे. so that we might live for our righteousness. मग ज्यावेळेस आम्ही प्रभूला शरण गेलो While we surrender to the Lord, आम्ही कसं शरण गेलो? how do we surrender? हालेलुया. Hallelujah. आम्हाला स्वार्था कळाली. We understood the gospel. आम्ही संदेश ऐकला. We listened to the sermon. मनुष्य पापी आहे. Man is a sinner. मनुष्य जन्मताच पापी आहे. He's sinner since birth. मातेने गर्भधारणा केल्यापासूनचा जो पापी आहे. He's a sinner while he was even conceived in आणि the mother तुझं womb. पाप देव आणि तुझ्यामध्ये आडभिंतीप्रमाणे आहे. And it is like a veil in front of you and the Lord. जोपर्यंत ही आडभिंत पडत नाही Unless the wall is broken down, तोपर्यंत देवाचे आशीर्वाद तुला मिळणार you नाही. will not receive the blessings of the देवाचं Lord. सानिध्य तुला लाभणार You नाही. will not receive the fellowship of the आडभिंत Lord. कशी पडणार आहे? So how will the wall be आपल्या broken? पापांचा पश्चाताप कर. By repenting for your sins, आपलं पाप मुखानं कबूल करून सोडून दे. confessing your sins and leaving it, येशूच्या रक्तावर विश्वास ठेव. believing in the blood of ते Jesus, रक्त स्वतःवर तू स्वीकार and accept the blood of आणि Jesus, देवाला मन देवा त्या रक्तानं मला शुद्ध कर. and ask that purify me with the म्हणजे blood. आम्ही देवाकडे गेलो कसं? So how do we go to the God? पश्चातापी अंतःकरणानं आम्ही प्रभूकडे गेलो. With a repenting heart we go to the आणि Lord. बायबल सांगतो भग्न आणि अनुतप्त हृदय मी तुच्छ मानत नाही. And the Bible says God does not despise a broken heart or the contrite spirit. म्हणजे तुम्ही पश्चातापी अंतःकरणानं प्रभूकडे गेलात. If you go with a repenting heart to the Lord, भग्न आणि अनुतप्त हृदयानं तुम्ही प्रभूकडे गेलात. with a broken heart and a contrite spirit, if म्हणजे you go, प्रभूकडे जाण्याची सुरुवात कुठून झाली? what is the beginning to go to the Lord? अंतःकरणातून झाली, Through your heart, हृदयातून झाली, from your heart, मनातून झाली. from your mind. म्हणून आत्मिक जीवनाची सुरुवात ही कुठून होते? So the beginning of the spiritual life, where does it begin from? कुठून होते? From where does it begin? हा, अंतःकरणातून होते, From your heart. हृदयातून होते. From your heart. म्हणून आधी आध्यात्मिक जीवन भक्कम करा आणि मन भक्कम करा असं कुठेही नाही. So it is nowhere mentioned you first stabilize your spiritual life and then your mind. कारण भग्न आणि अनुतप्त हृदयाने आम्ही देवाकडे गेलो. Because with a broken heart and a contrite spirit we go to the पश्चातापी Lord. मनानं मी देवाकडे गेलो. I go to the Lord with a repenting पहिल्यांदा heart. माझं हृदय मी स्वच्छ करून घेतलं. Initially I've cleansed my माझं heart. मन मी स्वच्छ करून घेतलं I've purified my mind. आणि मग मला आध्यात्मिक जीवनाचा अनुभव देऊ लागला. And then God started giving me the experience of spiritual मग life. मी धार्मिक आचरणासाठी जिवंत केलेलो आहे. Then I have been made alive for righteousness. म्हणून मी त्या आणि मनाच्या नवीकरणानं माझं रूपांतर होत असताना So by renewing of my mind, if I'm being ते transformed, रूपांतर होणंच म्हणजे धार्मिक आचरणा संबंधाने जिवंत राहणे. and transformation is meaning that we are living for righteousness. या युगावर समोर होऊ नका. Do not be conformed to the तर world, आपल्या मनाच्या नवीकरणानं स्वतःचं रूपांतर होऊ द्या. but by the renewing of your mind, transform yourselves. मग तिथेही कशाविषयी सांगितलेलं आहे? There also it's mentioned मनाविषयी सांगितलेलं आहे, talked about your mind, हृदयाविषयी सांगितलेलं about your आहे, heart, अंतःकरणाविषयी सांगितलेलं for your आहे. inner man. आणि म्हणून प्रियानो आपल्या मनाच्या नवीकरणानं स्वतःचं रूपांतर होऊ द्या. And let yourselves be transformed by the renewing of your inner mind. तुम्ही धार्मिक आचरणा संबंधाने जिवंत केलेले लोक आहात. You're the people made alive for righteousness, पापाचरणा संबंधाने मृत होऊन धार्मिक आचरणासाठी जिवंत राहावे. having died to sins might live for righteousness, त्याला बसलेल्या बाराच्या वाणी तुम्ही निरोगी झाला by आहात. whose stripes you were healed. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रियानो देव आमच्याशी बोलत आहे.
Beloved, God is talking to us. फार महत्वाची गोष्ट It's आहे. very important. आम्ही पाहतो संदेश काय असावा, What should a sermon तो be? कसा निगडीत असावा वधस्तंभाशी, How should it be related to the त्याचे cross? फार बारकावे देवाच्या वचनामध्ये आम्हाला सांगितलेले The आहे. very minute details in the word of the Lord. आम्ही पाहतो संदेश आजचे कसे आहेत. And how are today's sermons? तुम्ही आज तुम्ही जर प्रभूकडे आला तर तुमचं जीवन पहिल्यासारखं राहणार नाही. If you come to the Lord, your life will not be the same as तुमचे before. दुःख आजार निघून जातील. Your sorrow and your diseases will leave हे you. होईल. This will happen to तुम्हाला you. पैसा मिळेल. You will get money. तुमच्या कर्जातून तुमची सुटका You होईल. will be debt free. तुम्हाला देव घर देईल. God will give you a तुम्हाला house. देव गाड्या He देईल. will give you a तुम्ही car. कार घेणार आहात. You will buy a car. हा म्हणला चालेल, लोक एकदम एक्साइटेड झाले. And the people are very excited then. पण हे सर्व मिळवण्याचा मुळाशी काय आहे, But to receive this, what is the foundation? तर ते आहे वधस्तंभाचं शिक्षण. आमेन Teaching म्हणा. of the cross. हालेलुया. Hallelujah. तुम्ही पहिल्यासारखे राहणार नाही कधी, You will not be the same as before. When? ज्यावेळेस तुम्ही वधस्तंभाचं शिक्षण मान्य करून त्याप्रमाणे चालाल. When you accept the teaching of the cross and act accordingly. तुम्ही नवीन, तुमच्यामध्ये सर्व काही नवीन असणार आहे. कधी प्रियानो, When will you have everything new? ज्यावेळेस तुम्ही वधस्तंभाच्या शिक्षणामध्ये मुळावलेले राहणार आहात. When you will be rooted in the teaching of the cross. नुसतं हवा भरावून काय उपयोग नाही प्रियानो. Only empty things are not important. हवा भरून किती मोठा फुगा तुम्ही घरात आणून ठेवा पहा, No matter how you inflate the balloon while you त्यात तो inflate जरी it with air, फुटला नाही if it does not burst, तरी कालांतराने त्याची हवा निघून जाते सगळी. eventually it will deflate. हालेलुया. Hallelujah. म्हणून बाकी असं जे बुद्धी किंवा मानवाच्या बुद्धीतून आलेलं जे ज्ञान आहे ना, फुगवतं माणसाला. And the knowledge that comes from man, it makes one proud. मग पवित्र शास्त्र पण आम्हाला सांगतं की ज्ञान फुगवतं. And it says the knowledge puffs people. आणि म्हणून आम्ही पाहतो ज्ञान फुगवतं, पण वधस्तंभाचं शिक्षण आम्हाला भक्कम करतं. Knowledge puffs up, but the knowledge of the cross, it makes us stable. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. फुगणं आणि बांधेसूद असणं याच्यामध्ये फार फरक आहे. Being puffed up and having a good personality, it has a difference. हा, फुगलेलं काही चांगलं दिसत नाही. And if you're just puffed up, it's not ते good. अरे काय तुझं तब्येत भारी असं कधी म्हणणार नाही. And nobody will say you have a good health. पण जो व्यायाम वगैरे करून मस्त शरीर ठेवतो, बांधेसूद असतो, त्याला म्हणतात अरे वा मस्त आहेस तुझं. But a person who works out and he has a good body, it says that मग you're good. शास्त्र म्हणून मनुष्याचे नियम जिथं शिकवले जातात And so where the rules of the man are taught, आणि लोक जास्त मोठ्या आनंदाने ते नियम आत्मसात करतात, and when people accept that laws, तो तुम्ही आध्यात्मिक दृष्ट्या बांधेसूद होत नाही. and you do not become, you do not look good according to the scripture. तुम्ही फुगले जाता You are just puffed up. आणि फुगला की फुटला समजायचं. And if you are puffed up, you will burst. हालेलुया. Hallelujah. पण तुम्ही शिक्षण आणि तुमचं आध्यात्मिक जीवन बांधेसूद केलं If you make your life and your teaching properly, तर तिथं किती फोडण्याचा प्रकार झाला तरी ते फुटत नाही. and no matter how anybody tries to burst, it will not म्हणून burst. ज्ञान आणि शिक्षण याच्यामध्ये हा फरक आहे. म्हणजे मानवी ज्ञान आणि देवाचं शिक्षण. And the knowledge of the man and the knowledge of the Lord, it has a difference. आणि म्हणून आम्ही पाहतो ते शिक्षण आमच्याजवळ असणं फार गरजेचं We आहे. need to have that education. म्हणून आम्ही पाहतो आम्ही काय ऐकायचं ते फार महत्वाचं आहे. It is very important on what we should तुम्ही listen. वधस्तंभाचं शिक्षण आत्मसात करा. If you take the knowledge of the cross, तुम्हाला किती गाडी घेण्याची इच्छा असेल तरी देव, तुम्ही तुमचं मनच मिळेल. देव द्यायचा असेल तर देव कधी पण देईल. आता मला माझं प्रभूचं काम करायचं. no matter how much you desire to buy a vehicle, you will say, when the Lord has to give it to me, He will give. पण तुम्हाला जर मी इथं फुगून पाठवलं, But if I puff you up, आजपासून तुमचं जीवन बदलणार आहे. from today onwards, your life will change. ज्याच्याजवळ कार नाही त्याला कार मिळणार आहे. He who does not have a car will have a ज्याच्याजवळ car. घर नाही त्याला फ्लॅट मिळणार आहे. He who does not have a home, he'll receive ज्याच्याजवळ a फ्लॅट flat. आहे त्याला मोठा बंगला मिळणार He who आहे. has a flat, he will receive a big ज्याच्याजवळ bungalow. 3 बेडरूमचा बंगला असेल त्याला आता अजून मोठा बंगला मिळणार आहे. And he who has a 3-bedroom bungalow, he will receive even तुम्ही आज bigger. बदलून जाणार आहे. You will be तुम्ही changed. पहिल्यासारखे होणार नाही. You will not be like तुम्ही before. हळूहळू फुगा जाल. You will start puffing up. तुम्हाला वाटेल आता मी जमिनीपासून जरा वरती आलेलो And आहे. you will start thinking that you are lifting up पण जेव्हा from the तुम्ही earth. शुद्धीवर येता But you will come back to your तर ते senses. सगळं कृत्रिम वाटतं. Everything will seem artificial. हालेलुया. Hallelujah. वि. स. खांडेकर नावाच्या एका लेखकाचं एका कादंबरीमध्ये फार सुंदर वाक्य आहे. And V.S. Khandekar, in his poem, he has written nicely. ते म्हणतात रात्रीच्या एकांतात स्वाभाविक वाटणारी स्वप्न दिवसा कृत्रिम ठरतात. And the dreams that you dream while sleeping in the night, in the morning it seems artificial. पण असे पंपिंग करून जे लोक तुम्हाला सांगतात ना असं होईल तसं होईल, अमुक होईल तमुक होईल आणि तुमचं सगळं जीवन बदलून जाईल, अमुक होईल तमुक, आणि वधस्तंभाच्या जवळ येत नाहीत. ते सगळं फुगवणारं ज्ञान
ज्ञान आहे. And no matter who tells you that they puff you up with all these things, but the teaching that does not brings you closer to the cross, it is of no ते use. तुम्हाला सांगतील सगळं येशूमध्ये होणार आहे, तमुक होणार आहे, पण तुम्हाला जर सत्य समजलं नाही, They will tell you this will happen and that, but if you do not understand the truth, आशीर्वादाचा स्रोत कुठे आहे तेच जर तुम्हाला कळालं नाही, if you do not know the source of your blessing, तर पुढच्या वेळेस ती व्यक्ती दुसऱ्या कुठल्या तरी सेवकाच्या सभेला दिसेल बघा. and that person will go to some other minister's sermon. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. खरा विश्वास असणारा काय आहे? Who is a true believer? मिळो वाना मिळो आम्हा अन्न पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. Even if I receive or not the food and water, I'll delight myself in the meditation of हे the Lord. धार्मिक जीवन आहे. This is a spiritual life. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. त्यानं एक 2 दिवसापूर्वी एक ब्रदर माझ्याकडे आले होते. And 2 days before, brother came to me. दुसऱ्या चर्चचे आहे He's from another church. आणि बराच वेळ ते माझ्याबरोबर मला आले माझ्याबरोबर बोलायला. And he came to me to talk to me for a while. बराच वेळ बसले. He talked with me for मग ते quite a सांगत while. होते बा आमच्या पास्टरांकडे 4 कार आहेत And he told that our pastor has 4 cars. आणि तरी त्यांनी आता 5वी कार घेतली कितीतरी लाख रुपयाची. And he still bought a 5th car of so and so lakh आम्ही rupees. त्यांना सांगतोय पास्टर काय करायचं एवढ्या कारचं. And we asked pastor, what do you do with so many cars? पास्टरांच्या घरामध्ये एनमेन 3 लोक आहेत And there are only 3 people in the house of the pastor. आणि 5 कार आहे. And pastors there. 5 कार 5 cars. आणि मग म्हटलं आम्ही बोललो की पास्टर असं कसं काय, And then I said, how is it so, pastor? पण ते कोणाचं ऐकत नाही He does not heed. आणि मग सगळ्या गोष्टी अशा आहेत. And so are such things. म्हटलं बा आवडत असेल तुमच्या पास्टरांना कारमध्ये फिरायला. So I said, your pastor might like going in the cars. प्रत्येकाला आवड निवड असते, पण आवड निवड कशी असावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. And everybody has likes and dislikes. आणि मग त्यांच्या चर्चमध्ये मिरॅकल भरपूर मिरॅकल होतात, अमुक होतं तमुक होतं. And there are many miracles happening in their church. This आमच्या- happens and that happens. आमच्या गप्पा वगैरे सगळ्या झाल्या And we talked for a while. आणि मग मला म्हटले पास्टर प्रार्थना करूयात. And he said, pastor, let's pray. प्रार्थना करायला सुरुवात केली. I started praying. मला म्हटले पास्टर माझा डावा गुडघा खूप दुखतोय, And he says, my left knee aches a lot. मला चालता येत नाही. I cannot walk. आता मला म्हटले की पास्टर माझ्या गुडघ्यावर तुम्ही हात ठेवून प्रार्थना करा. And he said, pastor, you lay your hand on my knee and pray for me. पहा लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलं ज्ञान फुगवतं, शिक्षण आम्हाला भक्कम करतं. And it says, the knowledge puffs up, but the education makes us stable. ते गेल्यानंतर माझ्या मिसेसला मी म्हटलं, After he went, I told to my wife, अगं यांच्या चर्चमध्ये एवढे मोठमोठे मिरॅकल्स होतात, there's so many big miracles happening in their church. पण हे जे ब्रदर आहेत कधी काही गोष्टी झाल्या तर पहिले माझ्याकडे येतात. But this brother, whatever happens, he first comes to me. कधी आले की माझ्या डोक्यावर हात ठेवा, He says, lay your hands on my head. कधी आले की आजच्या दिवशी गुडघ्यावर पास्टर प्लीज माझ्या गुडघ्यावर हात ठेवूनच प्रार्थना करा. And the other day, he said, lay your hand on my knee and pray for me. याचं कारण काय आहे? What is the reason for that? सत्य जे आहे ते लगेच प्रगट होतं, ते प्रकाशासारखं एकदम आम्ही पाहतो प्रगट होणार आहे किंवा लख ते आहे. When the truth is revealed, it is quite radiant. आणि मला म्हटलं की पास्टर तुम्ही प्रार्थना केली की मी बरा होतो, आतापर्यंत माझा अनुभव. And he said, it is my experience, pastor. When you pray, I am healed. मग का प्रियानो आमच्याजवळ काय आहे? असं Why, beloved? What do we have? आमच्याजवळ आहे वधस्तंभाचं शिक्षण. We have the knowledge of the cross. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मी जर इथून नुसतं लांबून तुमच्यासाठी प्रार्थना केली आणि तुमचा जर तेवढा विश्वास असेल त्या वधस्तंभाच्या शिक्षणामध्ये, तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही येशूच्या नावाने पूर्ण बरे झालेले आहात. If I pray to you from this far, if you have faith on the teaching of the cross, you will be healed. कारण करणारा कोण आहे प्रिया? Because who is the one who does this? पुनरुत्थित ख्रिस्त It is आहे. a resurrected येशू Christ. स्वतः म्हणतो Jesus himself says, स्वर्गातले आणि पृथ्वीवरचे सर्व अधिकार देवानं पित्यानं मला दिलेले and the आहे. Father has given me all the authority in heaven and in earth. आणि त्याच देवा ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही आरोग्य घोषित करतो. And in that same name of Jesus, we declare healing. आमच्याकडे पैसा नाही, We do not have money. आम्ही फार प्रसिद्ध वक्ता किंवा प्रचारक नाही, We are not very famous preachers. माझी मंडळी छोटी आहे, My church is small. छोटीशी माझी लोक आहात, They are little people of पण मी mine. आनंदी आहे But I am happy कारण देवाचा आत्मा आम्हाला चालवत, because the Holy Spirit leads us. देवाचं सत्य देवाचा आत्मा आमच्यापर्यंत आणत आहे. And God's truth, the Holy Spirit आणि त्या reveals it to us. सत्यामध्ये जितकं तुम्ही चालाल, And the more you walk in the truth, मी तुम्हाला सांगतो I tell you, तुम्ही प्रत्येक पावलागणिक तुमच्यासाठी आशीर्वाद मोकळे होत जातील. and on every path, blessings will be आणि released for अधिक you. तुमचे आशीर्वाद मोकळे व्हावे असं जर तुम्हाला वाटतं, If you think more blessings should be तर released, त्या आचरणामध्ये धार्मिक आचरणामध्ये प्रत्येक पावलामध्ये विश्वासानं पावलं टाका. पुढं तुमच्यासाठी अद्भुत गोष्टी ठेवलेल्या असतील. and put every faith step with faith, and everything will be म्हणून resolved. ख्रिस्तान
त्यानं वधस्तंभावर आमची पाप वाहून नेली, And Jesus bore our sins ते on मरण himself. सहन केलं. He endured the death यासाठी पापाचरणा संबंधाने आम्ही मृत होऊन आम्ही धार्मिक आचरणासाठी जिवंत राहावे. so that we, having died to sins, might live for righteousness. म्हणून या धार्मिक आचरणामध्ये जितकं तुम्ही विश्वासानं आचरण करत जाल, The more you act with faith in this righteousness, वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यासाठी अनुभवायला येतील. you will experience lot of different पण things. त्यासाठी रोज विश्वासानं पावलं टाकणं गरजेचं But आहे. for that you need to put your step by faith every day. विश्वासानं पावलं टाकणं गरजेचं You आहे. put your step forward by कधी faith. कधी एखादं पाऊल असेल की तुम्ही पडलाल, And there might be one step that you might fall. कधी कधी एखादं पाऊल असं तुमचं पडल्यानंतर तुम्हाला एकदम काहीतरी प्रश्नामध्ये याल, And there might happen you put a step forward and there will be some पण त्यास questions. विश्वास ठेवा की पुढे फार मोठा माझ्यासाठी आशीर्वाद आहे. But believe there is a great blessing for me कारण ahead. आमचा देव वाईट कधीच करत Because नाही. our God does not do wrong. कारण ज्यानं मला अभिवचन दिलंय So one who has तो promised मेलेला नाही, you're not dead. तर तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे. He is the resurrected Christ. हालेलुया. आणि तो Hallelujah. म्हणतो पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. He says, I am the resurrection आणि and life. तो पुनरुत्थित ख्रिस्त जर आम्हाला संदेश देतो, And if that resurrected Christ gives us the message, हालेलुया. आणि hallelujah. प्रियानो, तो संदेश आमच्यासाठी आशीर्वाद देणारा, 100% आशीर्वाद देणारा असतो प्रिया. And that message will assuredly give us blessing. हा, म्हणून आपण येशूची साक्ष संदेशाचं मर्म आहे. And the testimony of Jesus is the essence of the word. मागच्या वेळेस आम्ही पाहतो देवाच्या वचनामध्ये, आणि संदेश पुनरुत्थित ख्रिस्ताचा संदेश काय आहे. And what is the message of the resurrected Christ? तर पहिला संदेश त्याने दिला तो आहे देवदूतांनी, तो आहे धैर्याचा संदेश किंवा सांत्वनाचा संदेश. And the first message the angels gave was of courage or of counsel. येशू मरियेला दर्शन देतो त्यावेळेसचा तो भाग आहे प्रियानो. When Jesus appears to Mary, it is of that तो time. फक्त संदर्भ वाचत ना आपण पुढे चालू जाऊयात. योहानाचं शुभवर्तमान याचा 20वा अध्याय त्याचं 15 वचन. येशूने तिला म्हटले, बाई का रडतेस? येशूने तिला म्हटले, बाई का रडतेस? कोणाचा शोध करीतेस? कोणाचा शोध करतेस? तो मारिया आहे असे समजून तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, ती त्याला म्हणाली, म्हणजे येशूला त्या माळी समजून ती त्याला म्हणाली, दादा, दादा, तू त्याला येथून नेले असले तर तू त्याला येथून नेले असले तर त्याला कोठे ठेवले हे मला सांग, त्याला कोठे ठेवले हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. म्हणजे मी त्याला घेऊन जाईल. येशूने तिला म्हटले, येशूने तिला म्हटले, मरिये. मरिये. ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाले, हा, रब्बुनी, हा, म्हणजे गुरुजी. गुरुजी. येशूने तिला म्हटले, येशूने तिला म्हटले, मला शिवू नको, मला शिवू नको, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. पुढे काय लिहिलंय? तर माझ्या भावांच्याकडे जाऊन हा, त्यास हा. सांग, जो माझा पिता हा. व तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव, हा. त्याच्याकडे मी वर जातो. हा. मरिया मगदलीने जाऊन हा. मी प्रभूला पाहिले व त्याने मला या गोष्टी सांगितल्या. हा. हे वर्तमान शिष्यास कळविले. हा, वाच. It says in John 20:15 onwards, Jesus said to her, Woman, why are you weeping? Whom are you seeking? She, supposing him to be the gardener, said to him, Sir, if you have carried him away, tell me where you have laid him, and I will take him away. Jesus said to her, Mary. She turned and said to him, Rabboni, which is to say, Teacher. Jesus said to her, Do not cling to me, for I have not yet ascended to my Father, but go to my brethren and say to them, I am ascending to my Father and your Father, and go and to my God and your God. Mary Magdalene came and told the disciples that she had seen the Lord, and that he had spoken these things to her. ते आम्ही बायबलमध्ये सांगतो की बाई तू का रडतेस, येशू तिला विचारत आहे. And Bible says Jesus asked us, Woman, why are you म्हणजे weeping? त्यावेळेस तिची अवस्था विचित्र होती, ती रडत होती. Means that time a situation was bad. She was कारण weeping कबरेमध्ये येशू नव्हता. because Jesus was not there in the आणि tomb. परत येशू तिला म्हणतो, तू कोणाचा शोध करतेस? And then Jesus asks, Whom are you seeking? आणि तो माळी असे समजून ती त्याला म्हणाले, दादा, तू त्याला येथून नेले असेल तर मला सांग, कोठे ठेवले ते सांग. And she supposing him to be a gardener, she said, Tell me if you have carried him away. आणि नंतरचा सर्व वृत्तांत तो तुम्ही आता ऐकलेला आहे. And you have heard all the rest of the things. आणि ठिकाणी मी पाहतो येशूने तिला धैर्याचा संदेश दिलेला आहे. And God has given us Jesus has given a message सांत्वन तिथं of केलेलं आहे. courage and consolation. सांत्वन करणं म्हणजे समाधान करणं आहे. Consolation means satisfying. आमचा देव आमचं सांत्वन करणार आहे. And God is a God who consoles तो us. शब्द पाठवून आमचं सांत्वन करतो, संदेश देऊन आमचं सांत्वन करतो. He sends a word, through his word we are consoled. आमचं समाधान करणारा तो देव आहे. And he satisfies us. पुनरुत्थित ख्रिस्त आमचं समाधान
समाधान करणारा तो देव The आहे. resurrected Christ, He gives us संदेश consolation. पाठवून तो देतो. He gives the message and sends it आणि to us. पाहतो एखाद्या घरामध्ये कोणी व्यक्ती जर आणि जगातला प्रवास संपून गेली, And if in a house a certain person is bereaved, त्या ठिकाणी पण देवाचे दास जाऊन सांत्वनाचे शब्द काय देतात? and what do the ministers go and console them? बायबल सांगते याद्वारे तुम्ही त्यांचं सांत्वन करा. And Bible says in such a manner console them. म्हणजे पुनरुत्थित ख्रिस्त आमचा सांत्वन करण्याचा आणि संदेश देतो, सांत्वनाचा संदेश तो देतो. And the resurrected Christ gives us a message of consolation. दुसरे करिंथीयराचं पत्र याचा पहिला अध्याय त्याचं 4थं वचन. तो आम्हावरील तो आम्हावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करीतो, सर्व संकटात आमचे सांत्वन करीतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते, आम्हाला स्वतःला देवाकडून सांत्वन मिळते, त्या सांत्वनाने आम्ही जे कोणत्याही संकटात आहेत जे कोणी कोणत्याही संकटात आहे त्यांचे सांत्वन करावयास समर्थ व्हावे. त्यांचे सांत्वन करावयास समर्थ व्हावे. It says in 2 Corinthians 1 and 4, who comforts us in all our tribulation, that we may be able to comfort those who are in any trouble with the comfort which we ourselves are comforted by God. पण या ठिकाणी देवाचा वचन संत देवाचा दास म्हणत आहे, Here the servant of God says, तो आम्हावरील सर्व संकटात in all our tribulation, आमचे सांत्वन करतो. He comforts us. कोण तो ख्रिस्त आमचं सांत्वन And करतो. the Christ comforts कोण us. तो ख्रिस्त आहे? तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे, And the resurrected Christ, ज्याने मरणाची नांगी ठेचलेली आहे, who broke the sting of death, ज्याने आमच्यावरचं मरण नाहीसं केलेलं आहे, who made the death, who took the death away from ज्याने us, आमचे क्लेश वाहिलेले आहेत, who bore our tribulation, ज्याने आमचे अश्रू पुसलेले आहेत, who wiped the tears. तो आमचं सांत्वन करतो आमच्या संकटात. He comforts us in our tribulation. म्हणून मग अशी तुम्हाला म्हटलं की धार्मिक आचरण करताना कदाचित एखादं पाऊल असं पडेल की तुम्ही खड्ड्यात पडाल, And while acting in righteousness, you might fall into a pit, किंवा तुम्ही एखाद्या संकटात याल, or you will be in a tribulation, किंवा आर्थिक विवंचन तुमच्या समोर or there येईल, will be financial distress. कुठल्या मुलांच्या शिक्षणाचा तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न तुमच्या समोर You येईल. have a question of your children's teaching, पण ही संकट जे आहे तुम्हाला नाशासाठी नाहीत, but this tribulation are not for your तुम्हाला destruction. उभारी देण्यासाठी It आहेत, is to give you strength. तुम्हाला उभं करण्यासाठी आहेत, It is made you to stand, तुमच्या आध्यात्मिक जीवनाला बळकटी येण्यासाठी so आहेत. that your spiritual life is strengthened. पण ते पाहण्याची दृष्टी आमच्याकडे असायला हवी. We should have the sight to see this. आणि ती दृष्टी आम्हाला कधी प्राप्त होते? And when will we receive this ज्या perspective? स्वधस्तंभाच्या शिक्षणामध्ये आम्ही मुळावलेला असतो त्यावेळेस. When we will be rooted in the teaching of the cross. कारण विश्वास वार्तेने वार्ता देवाच्या वचनाने होते, Because faith comes by hearing the word of the Lord. आणि वधस्तंभाच्या शिक्षणाशिवाय देवाचं वचन पूर्ण होत नाही प्रियानो. And without the teaching of the cross, the word is not complete. म्हणून जितका आम्ही त्या वचनामध्ये वधस्तंभाच्या शिक्षणामध्ये बुळावलेलं The राहू, more we are rooted in the teaching of the cross, आमच्यामध्ये तो विश्वास वाढतो. the faith will grow. कारण त्या विश्वासाचा उत्पादक सुद्धा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. Because Christ is the author of that faith. कोण तो प्रभू ज्याने आमचं पाप स्वदेव आणून वधस्तंभावर And the नेलं, same Christ who bore our sins upon ज्याने आमचे himself, क्लेश वाहिले, who bore our inflictions, ज्याने आमचं मरण स्वतःवर घेतलं, who took our death upon तो himself, आमच्या विश्वासाचा उत्पादक आहे. he is the author of our faith. आणि कशाच्या माध्यमातून तो विश्वास आमच्यामध्ये त्याने उत्पन्न केलेला आहे? And through what medium has he generated that faith? वधस्तंभावर स्वतःच अर्पण करू, By sacrificing himself on the cross. वधस्तंभावर स्वतःच आमचं पापाविषयी पापाचं वेतन मरण स्वतः सहन करून By enduring the wages of sin, death upon himself. ते वधस्तंभाचं शिक्षण त्याने आम्हाला दिलेलं आहे. He has given us the teaching of the cross. आणि मूळ प्रियानो तो सांत्वन करायला समर्थ आहे. And is able to comfort. आणि त्या शिक्षणामध्ये जर आम्ही मुळावलेले आहोत, And if we are rooted in the same teaching, म्हणजे त्या शिक्षणामुळे आमचा जर विश्वास वाढलेला आहे, if our faith has grown because of that तर teaching, प्रियानो त्या लोक आणि जे कोणी कोणतेही संकट आहेत त्यांचे सांत्वन करण्यास आम्ही समर्थ होतो. and so we will be able to comfort those who are in a tribulation. हालेलुया. म्हणून Hallelujah. एखादा प्रश्न घेऊन जेव्हा तुम्ही तुमच्या पालकाकडे येता, So when you with a question come to your एखादा pastor, प्रश्न घेऊन जेव्हा तुम्ही तुमच्या मंडळीच्या वडिलांकडे येता, with a problem you go towards your elders, त्यावेळेस जे ते तुम्हाला मार्गदर्शन करतील whatever they will guide you, त्याच्यामध्ये बदल करू नका. do not change anything. कारण else. का? The reason being, वधस्तंभाच्या शिक्षणाद्वारे त्यांना देवानं ते समर्थ केलेले की त्यांनी तुमचं सांत्वन करावं, तो अधिकार देवानं त्यांना दिलेला आहे. through the teaching of the cross, God has made them able or give them the authority to comfort you. अनेक असे साक्षी आहेत प्रियानो. There are many such testimonies. अतिशय बिकट प्रश्नामध्ये समस्येमध्ये अडकलेली मुलं मुली आणि काही आणि कुटुंबस्थ लोक जे येतात,
And there are many people who are in dire trouble and they come आणि त्यांना सांत्वन केल्यानंतर ज्या गोष्टी आम्ही त्यांना सूचना देतो किंवा ज्या गोष्टी त्यांना आम्ही आज्ञा पितो and how we comfort them and when we guide them, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा बदल न करता त्याप्रमाणे ते चालतात प्रियानो. when they walk without changing anything, त्यांच्या आयुष्यामध्ये ते अनुभव ते घडतात आणि ते म्हणतात पास्टर आम्ही तुमचं ऐकलं म्हणून आज आम्ही या ठिकाणी and आहोत. they experience that in their lives and they say, Pastor, because we heeded, we experienced आम्ही हे this. करत नाही We do not do तर this. देवाचा आत्मा आमच्यामधून करत आहे. It is the Holy Spirit who काय does it. सांत्वन करणारा कोण आहे? Because who is a comforter? प्रभू येशू ख्रिस्त आहे. Is Jesus. तो प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा जगातलं काम संपूर्ण पित्याकडे गेला स्वर्गामध्ये गेला After finishing his work on the earth, when he went to his Father, त्या सत्यामध्ये चालवायला त्यांनी कुणाला पाठवलं? whom did he send to lead us in the truth? पवित्र आत्म्याला He पाठवलं. sent the Holy मग Spirit. तो पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन देव आत्मा आमच्यामधून कार्य करतो That Holy Spirit works in us. आणि आम्ही सांत्वन करावयास समर्थ होतो. We become able to comfort. म्हणून आम्हावरील सर्व संकटात आमचे सांत्वन तो करतो. So he comforts us in all our tribulation. म्हणून वचनावर विश्वास ठेवा. So believe in the word वधस्तंभाच्या शिक्षणाच्या मुळाशी तुम्ही जा. and stay by the root and ते foundation of preaching शिक्षण of तुम्ही cross. आत्मसात करा. You take that knowledge. तुम्हाला कुठल्याही संकटाचं भय वाटणार You नाही. will not fear any तुम्ही कुठल्याही tribulation. संकटामध्ये घाबरणार You नाही. will not be afraid. ज्यावेळेस तुम्ही त्या संकटामध्ये प्रभूकडे पाहाल, In that tribulation, when you look to the प्रभू Lord, वधस्तंभाकडे पहा, when you look to the cross, तिथं मी विजय मिळवलेला आहे. I've conquered it आता there. विजय मिळवून मी तुला काय म्हटलो? And after that conquering, किंवा what have माझ्या I मुली मी told तुला you? काय म्हटलेलो आहे? What have I तू told you? विजयापेक्षा अधिक आहे. You're more than a conqueror. हालेलुया. म्हणून हालेलुया. संकट आम्हाला भक्कम करण्यासाठी असतात. जोरात आमेन म्हणा. Tribulations come to strengthen आमच्या us, नाशासाठी ते नसतात. not for our destruction. कारण वधस्तंभावर झालेलं महान यज्ञ Because the great sacrifice on the आमच्या cross, नाशासाठी तो यज्ञ झाला it नाही. did not happen for our तर आम्हाला destruction, सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं म्हणून तो but so झालेला that आहे. we receive eternal life. हालेलुया. Hallelujah. हेच ते वधस्तंभाचं गुज आहे. And this is the mystery of the cross. तिथं नाश नाही, There is no destruction, तिथं सार्वकाळचं जिवंत आहे. There is eternal life. जिवंत पण आहे. it is eternal living. म्हणून देवानं आपल्या प्रिय पुत्राला पाठवलं. God sent his beloved son. त्यानं जगावर एवढं प्रेम केलं He loved the world so की त्यानं much आपला एकुलता एक पुत्र दिला that he gave his only begotten son, यासाठी so that की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो whoever believes in him त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. should not perish but have eternal life. आता त्यानं आम्हाला पुत्र दिला असं ज्या ज्या ठिकाणी उल्लेख आहे So wherever it is mentioned that he gave his only त्या begotten son, ठिकाणी अप्रत्यक्ष ते अलिखित असं एक वाक्य आहे की त्यानं आपला पुत्र वधस्तंभावर दिला. it is unwritten that he gave his son on the cross. म्हणजे देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. हे वाक्य जर आम्हाला तसं म्हणायचं असेल तर देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी वधस्तंभावर दिला. We can say the same words that God loved the world so much that he gave his only begotten son for us on the cross. आणि त्या ठिकाणी त्याने जे काही अद्भुत कार्य केलं And whatever marvelous deeds he did ते there, सर्व कायसाठी केलं? he did for whom? आम्ही नाशातून सुटावं, So that we might be आम्ही delivered from the मरणातून perishment, सुटावं, from the death. आम्ही अंधकारातून बाहेर यावं, We'll come out of the आम्ही darkness. प्रकाशामध्ये असावं, We'll be in the light. आम्ही सार्वकालिक जीवनाचे वाटेकारी व्हावे. We'll be partakers of the eternal life. हालेलुया. Hallelujah. म्हणून ते झालेलं आहे प्रियानो. And for this reason it has म्हणून happened. भौतिक आशीर्वादाचा आम्ही विचारच कधी करत नाही. So we do not pay attention to the blessings of the world. कारण मला एक माहित आहे, Because I know one thing, माझा देव संपन्न आहे my God is आणि तो मला prosperous संपन्न and करणार he आहे. will prosper me. पहिली गोष्ट मला कशासाठी संपवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे? First, what do I have to become prosperous for? आध्यात्मिक जीवनामध्ये संपन्न होण्यासाठी. I want to be prosperous in my spiritual life. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मी देवाला रोज प्रार्थना करतो, I pray to God every day. देवा मला तुझ्या वचनाचं तुझ्या स्वर्गीय ज्ञानानं गर्भ श्रीमंत कर. Make me wealthy with your knowledge of the word. इतका श्रीमंत कर, Make me so rich in मी that. प्रचंड श्रीमंत मला व्हायचं I आहे. have to become extremely पण wealthy. पैशानं नाही, Not only मला monetarily. तुझ्या वचनानं श्रीमंत कर. I want to be rich in मला your word. स्वर्गीय ज्ञानानं श्रीमंत And कर. make me rich with the knowledge of आणि the हे whole तुझं word. पात्र त्या ज्ञानानं असं भरपूर आणि भरून वाहू दे आणि तुझ्या लोकांपर्यंत जाऊन आत्म्याच्या प्रेरणेने ते धन ती संपत्ती मला तुझ्या लोकांना वाटायची आहे. And I say to God, fill this vessel so much
much that it overflows, and with the same inspiration of Holy Spirit, I spread that. आणि ज्या मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेस मी तो उभा राहतो And I tell you, whenever I stand here, देवाचा आत्मा मला म्हणतो तू असं मागितलेस ना, घे ती संपत्ती ओतली आणि मी तुला इकडे पाठवलंय, दे माझ्या लोकांना हे and सगळं. God says to me, since you have asked, take this and give it to my people. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. आमेन, Amen. हालेलुया. आम्ही देवाच्या गौरवासाठी जास्त मागतो, देव आम्हाला भरपूर देतो. When हालेलुया. we ask for the glory of God, God gives us मला abundantly. पैशाची श्रीमंती नको, I do not want मला monetary गाडी rich. घोड्याची श्रीमंती नको, I do not want the मला richness ती of मेंढरं cars. देवाने सांभाळायला दिलेली आहेत, What sheep God has given me to. त्यासाठी मला ज्ञानानं श्रीमंत कर. That is why I have to be rich in the knowledge. हालेलुया. Hallelujah. मी आणतो देवाच्या कृपेनं, देवाचा आत्मा बोलतो देवाच्या कृपेनं ते तुमच्यापर्यंत वाटतो. तुम्ही घ्या, श्रीमंत व्हा आणि ते धन दुसऱ्याला वाटायला जा, म्हणजे तुम्ही अजून श्रीमंत व्हाल. And with the grace of God, I bring this riches, I share it with you, and you also spread it, even share it even म्हणून further. संकटामध्ये घाबरू नका. Do not be afraid in your सांत्वन tribulation. करणारा आमचा देव आहे. It's a God who comforts us. कुठला तो देव आहे? Who is that God? पुनरुत्थित ख्रिस्त. He's a resurrected Christ. हालेलुया. Hallelujah. आता आम्ही उच्चार कसा करणार आहोत? How can we नुसतं say- प्रभू येशू ख्रिस्त म्हणणार नाही, Not only Jesus आम्ही Christ, पुनरुत्थित ख्रिस्त म्हणणार we are आहोत, going to say resurrected किंवा मरणावर Christ. विजय मिळवलेला देवाचा पुत्र म्हणणार We are आहोत. going to say the Son who has victory over the death. नुसतं प्रभू येशू ख्रिस्त म्हणणार We नाही, will not say only Jesus Christ. नुसतं देवाचा पुत्र म्हणणार नाही, Not only the Son of God. त्याच्याबरोबर आम्ही काय जोडणार आहोत? What are we going to join? मरणातून जिवंत झालेला And the Christ who was resurrected. पुनरुत्थित ख्रिस्त. Is a resurrected म्हणून Christ. तिमोथेला पत्र लिहिताना देवाचा दास म्हणतो, And to writing a letter to Timothy, the servant of God says, दाविदाच्या संतानातील and in the lineage of David, मरणातून जिवंत झालेला the one who has become alive from the dead, प्रभू येशू ख्रिस्त Jesus Christ, याची आठवण कर. and remember him. पहा, अतिशय सुंदर वचन आहे. It is a beautiful verse. दाविदाच्या संतानातील In the lineage of David, मरणातून जिवंत झालेला one who has been made alive from the dead, प्रभू परात्पर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. the Son of Almighty God, Lord Jesus Christ. म्हणून आम्ही इथून पुढे उच्चार करताना असंच करणार आहोत. While pronouncing it, we are going to say the same. पुनरुत्थित ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आरोग्य देतो. I give you healing in the name of resurrected Jesus मरणातून Christ. जिवंत झालेला परात्पर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मी तुला आशीर्वादित करतो. Bless you in the name of Jesus Christ, who is the Son of Almighty तिथे God. इनडायरेक्ट वधस्तंभाचा संबंध आलेला आहे. Indirectly, it has the relation of ते the cross. वधस्तंभाचं शिक्षण, वधस्तंभाची कृती आमच्या आशीर्वादासाठी आहे. And the act on the cross is the reason for our blessing. आणि वधस्तंभाचा उल्लेख त्या ठिकाणातून असल्यानं And because it has been mentioned about the cross, ते तुम्ही बोललेलं ते वाक्य आहे, ते तसंच्या तसं त्या ठिकाणी कार्य करतं. रोग निघून जातात, The sen- प्रश्न निघून जातात. हालेलुया. the sentence that you speak, those are able to heal you and they take away your कारण problems. सामर्थ्य येशूच्या नावामध्ये आहे. Because strength is in the name of the ते Lord. सर्व नावाहून श्रेष्ठ आहे. It is a name above all names. हालेलुया. ते कधी झाले? And when has it ज्या happened? वधस्तंभावरचा सर्व यज्ञ पूर्ण झाला, When the sacrifice on the cross was complete. त्यास येशू म्हणतो की सर्व अधिकार आणि सत्ता माझ्या खांद्यावर आहेत, मला देवानं दिलेल्या आहेत. Then Jesus says, all the authority God has given it on my आणि shoulders. पिता म्हणतो की सर्व नावाहून श्रेष्ठ नाव मी त्याला देत आहे. And Father says, I've given him the name above all names. हालेलुया. Hallelujah. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त. Resurrected Lord Jesus येशू Christ. सुद्धा स्वतःविषयीची ओळख करून देताना प्रकटीकरणाच्या पुस्तकात म्हणतो, मी मेलो होतो पण पहा मी पुन्हा जिवंत झालो आणि मी युगानुयुगचा जिवंत आहे. And Jesus even in Revelation says, I was dead but I'm alive and I am alive forever. म्हणून आमच्या संकटामध्ये आम्ही घाबरता कामा नये. We should not be afraid in the tribulation. वधस्तंभाचं शिक्षण आम्हाला ते शिकवते की घाबरू नका. And the teaching of the cross teaches us, do not be येशू afraid. पुनरुत्थित झाला, Jesus is त्यानं resurrected. आपल्या शिष्याला ज्या दर्शन दिलं, Whenever he appeared to his तो पहिला तो disciples, भिऊ नका, first he says, do not be घाबरू afraid. नका, Do not be afraid. तुमचं कल्याण असो. May you be blessed. हालेलुया. म्हणून तो Hallelujah. आम्हावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करतो. Comforts us in our tribulation. असं सांत्वन करतो की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते. And in that we may be able to comfort those who are in trouble. त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहे त्यांचे सांत्वन करावयास समर्थ व्हावे. With the comfort with which we ourselves are comforted by God. हालेलुया. Hallelujah. एक पडला तो दुसरा त्याला काय करतो?
हात देतो, If one falls, another gives him a hand. सांत्वन He करतो. comforts him. म्हणून जे काही तुम्हाला काउन्सिलिंग होतं प्रियानो, So whatever you तुमच्या have संकटाच्या काळामध्ये counseling, जे काही सांत्वन केलं in जातं your वचनातून, tribulation, whatever you're comforted to the word, ते मान्य करून त्याप्रमाणे चाला प्रियानो. accept and walk accordingly. मला खाली जाण्याचा प्रसंग आला तरी मी म्हणेल मी वर आणि वरच चाललेलो आहे. And even if there's a situation I have to go beneath, I will say I go above and आणि तुम्ही above. वर चालला हे काही भास नाही, And it is not an illusion that you go ही upward. वस्तुस्थिती आहे, It is a reality. ही प्रत्यक्षात घडत It is आहे. practical. आमेन. Amen. येशियाचा ग्रंथ याचा 49वा अध्याय आणि त्याचं 13 वचन. हे आकाशा जय जयकार कर, हे पृथ्वी आनंद कर, अहो पर्वतांनो जयघोष करा, कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, आपल्या पिडलेल्या लोकांवर दया केली आहे. आमेन. It says in Isaiah 49:13, Sing, O heavens, be joyful, O earth, and break out in singing, O mountains, for the Lord has comforted his people and will have mercy on his afflicted. हे आकाशा जय जयकार कर, Sing, O heavens, हे पृथ्वी आनंद कर, be joyful, O earth, अहो पर्वतानो जय घोष करा, and break out in singing, O कारण mountains, परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे. for the Lord has comforted his people. का अद्भुत गोष्ट आहे बघा ही. How marvelous thing is this? देवानं The Lord आपल्या लोकांचं सांत्वन केलेलं आहे, has comforted his आपल्या people, लोकांचं समाधान केलेलं आहे, has satisfied his त्यांच्या people, संकटामध्ये त्यांचं सांत्वन केलेलं has आहे, comforted in their tribulation. त्यांच्या मरणासन्न अवस्थेमधून त्यांना बाहेर काढून त्यांना स्थिर केलेलं आहे, From a death-like situation, he brought him out. त्यांचे शोकाचे दिवस संपवलेले The आहेत, days of their sorrow have ended. त्यांना अंधकारातून प्रकाशामध्ये आणलेलं आहे, He has brought them from darkness into the त्यांना light. जिवंत देवाची धन्य आशा त्यांच्यामध्ये पल्लवित केलेली आहे. And he has given the blessed hope of Jesus. रोज देव त्याच्या दयेचा अनुभव आपल्या लोकांना देत आहे. And God gives the experience of his mercy every त्याने day. आपल्या लोकांचे सांत्वन केलेले आहे, He has comforted his people आपल्या पिढीलेल्या लोकांवर दया केली आहे. and has mercy on his afflicted. मग कुणाला आनंद करा सांगितलंय? So who has been told to हे be joyful? आकाशा जय जयकार कर, Sing, O heavens. हे पृथ्वी आनंद Be कर, joyful, O earth. अहो पर्वतानो जय घोष करा, And break out in singing, O कारण mountains. परमेश्वरानं आपल्या लोकांचे सांत्वन केले For आहे. the Lord has comforted his people. पहा, See, हे घड त्याच्यामध्ये एक फार मोठं गुज दडलेलं आहे. there's a great mystery in this. का त्या ठिकाणी आकाशाला जय जयकार करायला सांगितले? Why does it say for the heavens to sing? का ठिकाणी त्या ठिकाणी सांगितले पृथ्वी आनंद कर? Why does it say to the earth, be joyful? का म्हटलेले अहो पर्वतांनो जय घोष करा? Why does it say, O mountains, break out in singing? हालेलुया. Hallelujah. कधी आम्ही विचार केलाय का Have you ever thought? काय पर्वताला आनंद जय घोष करायला काय संबंध आहे? And what is the relation to tell the mountains to break पृथ्वीला out in आनंद singing? करायला सांगणं काय काचं कारण काय आहे? What is the reason for to tell the earth to be joyful? आकाशाला जय जयकार करायला सांगितले, का सांगितलेलं? Why has the heavens been told to sing? कारण ज्यावेळेस आदामानं पाप केलं, Because when Adam sinned, हवेनं ते फळ का घेतलं, ते खाल्लं, आपल्या पतीला दिलं, and Eve took the fruit, gave it to her husband, पापामध्ये ते पडले, they fell into sin, त्याच्यामुळं भूमीला शाप आला. the earth was cursed. म्हणून बायबल सांगतं पृथ्वीला आनंद कर, And that is why it says, heavens, earth be joyful. पर्वतांनो जय घोष करा, Mountains break out in कारण the singing. सृष्टी कणत आहे. Because the nature is crying. प्रभूच्या प्रगट होण्यासाठी ती कणत आहे. It is crying for the revelation of the का Lord. कणत आहे? Why is she कारण crying? पहिला मनुष्य जो आदाम त्यानं केलेलं जे पाप आहे, त्या पापावर भूमीला शाप आलेला आहे. Because the sin of the first man, Adam, because of that the land सृष्टीला is cursed. शाप आलेला The आहे. nature has been ती cursed. काटे कुसळे दी, And it is crying out तू loud. निढळाच्या घामानं भाकरी मिळून खाशील. And you will receive the bread. आणि And म्हणून प्रियानो या ठिकाणी बायबल सांगतं की त्यानं मनुष्याचं आपल्या लोकांचं सांत्वन केलेलं आहे, here it says he has comforted his people. त्यांचं समाधान केलेलं आहे, He has satisfied त्यांच्या them, पापातून त्यांना सोडवलेलं आहे, delivered them from their sin, त्यांच्या बंधनातून त्यांना मुक्त केलेलं आहे. liberated from their bondage. ज्यामुळे त्यांच्यावर शाप आला ते पाप येशूनं स्वतःच्या रक्ताद्वारे काढून टाकलेलं आहे. And the curse that was brought upon them by the sin, Jesus has removed मग it. त्याच्यावरचं पाप निघालेलं आहे. The sin has
is removed now. त्यांच्यावरचा शाप निघालेला आहे. curse has been म्हणजे removed. आपोआप त्यांच्यामुळे जे सृष्टी शापित झाली ती सुद्धा मुक्त होत आहे. आमेन म्हणूया. Automatically the nature was हालेलुया. cursed. He has आणि been म्हणून liberated. बायबल सांगतं पर्वतांनो जय घोष करा, So Bible says, break out and sing हे in आकाशा mountains, जय जयकार sing कर, O heavens, हे पृथ्वी आनंद be कर, joyful O earth, कारण मानवाचे शाप मी काढून टाकलेत. because the curse of the man I have removed त्यानं it. पिडलेल्या लोकांवर दया केलेली His आहे. mercy on the afflicted. त्यांचं पाप मी नाहीच केलेलं I've आहे. removed their आणि sins. त्या पापामुळे जे भूमीला शाप आलेला आहे तो शाप त्यांच्या त्या पाप काढून टाकण्यामुळं आपोआप तुलाही तो आशीर्वाद मिळालेला आहे. हालेलुया. I've removed their म्हणून हिथं निसर्गाला आज्ञा केली की जय घोष करा. So the nature has been commanded to be joyful, कारण का The reason- कारण आपल्या लोकांचे मी सांत्वन केलेलं आहे, because I have comforted my people. त्यांचं मी समाधान केलेलं I have आहे, satisfied them. त्यांचं दुःख मी काढून टाकलेलं I've आहे, removed their pain. त्यांचे उसासे मी काढून टाकलेले I've removed their आहेत, sighing. त्यांचे क्लेश मी काढून टाकलेले I've removed their आहेत, affliction. त्यांच्या पीडेतून मी त्यांना मुक्त केलेलं I've आहे, delivered them from their troubles. पीडलेल्या लोकांवर दया केली आहे. I've had mercy on the afflicted. हालेलुया. Hallelujah. पुनरुत्थित ख्रिस्ताचा हा एक अद्भुत परिणाम आहे की त्यामुळं भूमी ही आशीर्वादित झालेली आहे. There's one effect because of the resurrected Christ, that the earth has also been freed from आणि the curse. ती सुद्धा आणि पुत्राच्या प्रगट होण्याची उत्कंठेने वाट बघत आहे. And she's also waiting eagerly for the coming of the Lord. रोमकराचं पत्र याचा 8वा अध्याय त्याचं 19, 20 आणि 21, 22 वाचनापर्यंत वाचा. सृष्टी अत्यंत देवाच्या पुत्रांच्या हा प्रगट होण्याची अपेक्षा करीते. हा सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन झाली ती आपखुशीने नव्हे तर ज्याने ती अशी स्वाधीन केली त्याचमुळे. हा. सृष्टी स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या लेकरांची गौरवयुक्त मुक्तता मिळेल ह्या आशेने असे झाले. आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टी आजपर्यंत कणत्व वेदना भोगीत आहे. हा. इतकेच केवळ नव्हे तर ज्या आपणाला आत्म्याचे प्रथम फळ मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठाई कणतो. आमेन. बस. It says in Romans 8 and 19 onwards, for the earnest expectation of the creation eagerly waits for the revealing of the sons of God. For the creation was subjected to futility, not willingly, but because of him who subjected it to it in hope, because the creation itself also will be delivered from the bondage of corruption into the glorious liberty of the children of the Lord God. For we know that the whole creation groans and labors with birth pangs together until now. Not only that, but we also who have the first fruits of the Spirit, even we ourselves groan within ourselves, eagerly waiting for the adoption, the redemption of our body. हालेलुया. Hallelujah. हेडिंग काय आहे त्याचं? प्रगट होणारे वैभव. वैभव. The glory that has been revealed. हालेलुया. Hallelujah. आता त्या वैभवाचं जर वाटेकरी व्हायचं असेल If you want to be partakers of that glory, तर प्रियानो ते कन्न आहे. it has groanings. जो अश्रुपूर्ण नेत्राने पेरतो Who sows with tears तो हर्षाने कापणी करतो. will reap with joy. धार्मिकाला बहुत संकटातून देवाच्या राज्यामध्ये जायचं आहे. And a righteous person has to go through many tribulations into the kingdom of आम्ही heaven. जगामध्ये सुद्धा तत्व ऐकतो प्रियानो. We also receive some principles in the world. यशाचं काय काय अशी फार फार अलंकारिक भाषा वापरतात. यशाचं शिखर जर गाठायचं असेल If you want to reach the pinnacle of the success, तर काटेरी वाट तोडवावी लागते. you have to go through those thorns. आता काय काय लिहितात असं सुविचार वगैरे. There's some proverbs like पण that. तुम्हाला यशाचं शिखर जर गाठायचं असेल If you want to reach to the pinnacle of the तर तुम्हाला success, जीवापाड कष्ट करावे लागणार आहे. you have to labor very hard. स्वतःला बुकलावं लागणार You आहे. have to inflict yourself. उगाच मला डॉक्टर होता येणार नाही. I cannot be doctor just like उगाच that. मला इंजिनियर होता येणार I cannot be engineer easily. इंजिनियर होऊ शकतील, You can be an engineer. इंजिनियर डॉक्टर पण होऊ You शकतील, can become a doctor. पण तू जर प्रावीण्यासहित असं असेल ना असला नाही But if you are not with that त्याच्यामध्ये expertise, तुझं डिस्टिंक्शन तुला मिळालं if you नसेल, will not receive that distinction in it, त्याच्यामध्ये जर प्रावीण्य नसेल if you are not excelling, तर तुझ्या त्या पास होण्याला नुसतं डॉक्टर होण्याला बाजारामध्ये काहीही किंमत नाही. so you just clearing your exam, it has of no use. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणून आपल्या सगळ्या पुढाऱ्यांनी मोठमोठे कॉलेजेस काढलेले आहेत. And so all the leaders have built colleges. 45% पडलेले मार्क 5 कोटी भरा MBBS ला ऍडमिशन घ्या. And the people who have 45% pay so and so donation and have the एवढे कोट admission. भरा
BA ला ऍडमिशन घ्या. and pay so and so crores and take admission to the BA. मग काय झुंडीच्या झुंडी बाहेर पडतात So there are many people who have been आणि graduated, मग ज्या जगामध्ये जे जातात and when they go out into the त्यांचे ते world, मार्क्स बघून कोणी त्यांना काही विचारत नाही. and nobody asks because of their percentage. पण जो अहोरात्र कष्ट करून But the one who labors, फार स्वतःला फार त्याच्यामध्ये झोकून देऊन labors very hard day and night, ज्यावेळेस तो पास होतो, डिस्टिंक्शन मिळतो, तो त्याच्यामध्ये एकदम प्रावीण्य मिळवतो, when he graduates with distinction, त्याचं जिथं जाईल तिथं त्याला ऑपॉर्च्युनिटी आहे. wherever he goes, he receives an opportunity. पण नुसतं पास होण्याला काय उपयोग नाही. So just merely passing is of no आणि use. आताच्या काळात तर नुसत्या पासिंगला काही किंमत And नाही. nowadays, mere passing is of no use. तुमच्यामध्ये ते क्वालिटी पाहिजे, You need to have that तुमच्यामध्ये quality. ते काय म्हणतात स्किल पाहिजे. हा You need to have that skill. हा हालेलुया. पृथ्वीसाठी जरा टाळ्या वाजूयात. तुमच्यामध्ये ते स्किल पाहिजे, You need to have that skill. ते जिद्द पाहिजे. You need to have that zeal. हालेलुया. पण Hallelujah. कष्ट तुम्हाला यशाचं शिखर जर गाठायचं असेल तर कष्ट फार करावे लागणार. If you want to reach the pinnacle of success, you have to labor. म्हणून लक्षात ठेवा, And- तुम्हाला जर त्या ठिकाणी जायचं आहे, प्रगट होणारं वैभव जे आहे ते तुम्हाला आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला प्रवेश करायचा आहे, If you want to go into the glory, त्या वैभवाचं वाटेकरी जर तुम्हाला व्हायचं आहे, you have to be the partaker of that glory. तर किती संकट येऊ द्या, No matter how much tribulations, धीरानं पुढं जा, go with patience. विश्वासानं पुढं जा. With faith, go ahead. सांत्वन करणारा, समाधान करणारा तुमच्या बरोबर आहे. The God of comfort and तुमच्या consolation is with मध्ये you. तो आहे. He is within you. तो संकटात तुमचा नाश होऊ देणार He नाही. will not let you perish. तुमच्या सहनशैलिक शक्ती पलीकडे तो तुमची परीक्षा घेणार नाही. He will not test you beyond your endurance. तू अग्नीतून चालला तरी अग्नी तुला पोळणार नाही. Even if you walk through fire, it will तू not scorch you. जलाशयावरून चालला तर जलाशय तुला बुडवू शकणार If नाही. you walk through the waters, it will not drown एवढी you. पुनरुत्थित ख्रिस्ताना ऑर्डर दिलेली आहे सगळ्यांना. And this resurrected Christ has ordered them. टच करायचा नाही त्यांना. You should not touch my people. हालेलुया. Hallelujah. आताचे सेवक मात्र टच. And servants of today, they say touch. माझा टच तुम्हाला होण्यापेक्षा Instead of my touch being to मी you, इथून आत्म्याच्या प्रेरणेने जे शब्द बोलत आहे देवाच्या वचनाचे, the words that I'm speaking through the Spirit of the Lord, त्या शब्दानं तुमच्या हृदयाला स्पर्श करणं आणि स्पर्श करून तुमच्या हृदयामध्ये ती साठली जाणं हे फार महत्वाचं आहे. पटत असेल तर आमेन म्हणा. it is important Hallelujah. that such words touch your heart and stir up your soul. आमेन. Hallelujah. हालेलुया. म्हणून संदेश असा असावा की तो आत्म्याच्या प्रेने हृदयाला भिडणारा असावा. And a message should be such that it stirs up your soul. कारण हृदय विकसित झालं Because if your heart is तर edified, आध्यात्मिक जीवन विकसित होणार आहे. then your spiritual life will be developed. हृदय जर स्थिर झालं आध्यात्मिक, If your spiritual heart, your mind is तर stable, तुमचं आध्यात्मिक जीवन स्थिर होणार आहे. spiritual life will be stable. हालेलुया. Hallelujah. बाकीच्या गोष्टी पुढच्या रविवारी पाहूयात. ह्याचा पुढचा जो भाग आहे तो पुढच्या रविवारी. Next part we'll learn next Sunday. सगळ्यांनी वेळेवर या. Come on time. पुढच्या रविवारी मी 9:30 पहिला संदेश देणार आहे आणि मग वर्शिप करायची आहे. Next Sunday I'm going to preach the sermon at 9:30 and then worship. हालेलुया. जो 9:30 हजर राहील त्याला संदेश ऐकायला मिळेल. हाजीर तो वजीर. हालेलुया. चला या स्टेजवर.